हम्म. विकास. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् यानन्तश्रुतिमन्त्रशक्तिमहती ब्रह्मात्मविद्यावती या सूत्रोदितशास्त्रपद्धतिरतिप्रद्योतितान्तर्द्युतिः या सत्काव्यततिप्रसादितमतिर्नानागुणालङ्कृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मान्त्रायतां भारती। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाकाङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् फलानीशवादा वनोदार्हदीक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। अवघ्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घेणाऱ्या ज्ञानेशांची ही ज्ञानेश्वरी ही एक अद्भुत गाथा आहे, हे एक अद्भुत रसमय काव्य आहे। ज्ञानेश समाधिस्थ झाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन मग आपल्या अंतरंगामध्ये उचंबळणारा तो ज्ञानानंद, तो आनंद, सच्चिदानंद, तो सगळ्या आपल्या श्रोत्यांवर त्याची पखरण करण्यासाठी आपल्या सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने ज्ञानेश्वर महाराजांनी अलौकिक प्रतिभेतून ही ज्ञानेश्वरी साकारली। किंकर्तव्य मूढ अर्जुनाला कर्तव्य पथावर अग्रेसर करण्यासाठी भगवंतांनी गायलेलं गीत म्हणजे भगवद्गीता। 700 श्लोकांची ही गीता, ज्यामध्ये गीतार्थामध्ये कृष्णार्थ आहे, पण ज्याप्रमाणे रामभाऊ शेवाळकर म्हणतात, आदरणीय रामभाऊ, की ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानार्थ आहे। या ज्ञानार्थाची चव, याचा रस चाखत चाखत आपण सगळे मित्रमैत्रिणी श्रोते समापनाकडे येऊन पोहोचलो। ज्ञानेश्वर समाधिस्थ झाले खरे, पण ही ज्ञानेश्वरी आजही अंतरंगामध्ये तो सर्वोच्च आनंद प्रस्फुटित करते, गात्र निववते, आपल्याला शांत करते। ज्ञानेश्वरीच्या वाचनाने मन निवतं आणि एका अद्भुत आनंदमय रसामध्ये आपण थोड्या वेळासाठी डुंबून जातो। ज्याप्रमाणे सृष्टीमध्ये आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो आणि कार्यक्रमामध्ये जाताना तयार होऊन नटून थटून जातो, चांगले वस्त्र परिधान करून जातो, त्याचप्रमाणे या सृष्टीमध्ये विचरण करताना वेगवेगळ्या उपाध्या आपल्या अंगावर आपण वागवतो। या सृष्टीमध्ये विचरण करताना सृष्टीला जसं भावेल तसं आपण वागतो आणि त्यासाठी आपला आटापिटा आपण सतत चालू ठेवतो। वेगवेगळ्या उपाधी अंगावर वागवताना
एक प्रकारचा थकवा येतो, क्लांत मन होतं. आणि या क्लांत मनाला ज्यावेळी आपण एखाद्या कार्यक्रमात जातो आणि त्यानंतर त्याचा आनंद होतो, त्याचप्रमाणे सृष्टीत विचारण करणाऱ्या या जीवाला, क्लांत झालेल्या जीवाला विश्रांती स्थान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. इथे आपल्या सगळ्या उपाध्या जातात आणि मग आपल्या मूल स्रोताकडे ही ज्ञानेश्वरी आपल्याला घेऊन जाते आणि त्या मूल स्रोताशी कसं बिलगायचं हे पण आपल्याला शिकवते. सुवर्णमणी सोनिया ये कल्लोळू जैसा पाणिया, तैसा तू मज धनंजया शरण येई. मूल स्रोताशी शरण येणं. ज्याप्रमाणे सुवर्णाचा मणी त्या सोन्यामध्येच विलीन होतो, ज्याप्रमाणे पाण्यावरचा तरंग पाण्यावर विलीन होतो, पाण्यामध्ये विलीन होतो, त्याप्रमाणे तू जिथून आला आहे तिथे शरण ये आणि मग त्याच्याशी कसं विलीन व्हायचं याच्यासाठी सुंदर मार्ग ज्ञानेश्वरी आपल्यासाठी प्रस्फुटित करते आणि मग त्या ज्ञानेश्वरीचं आपल्याला वेड लागतं, तिची तहान लागते आणि ज्ञानेश्वरीचं हे बोट धरून माऊलींनी आपल्याला या समापनाकडे ज्या पद्धतीने नेलं गेल्या 2.5 वर्षामध्ये, ही केवळ माऊलींची अलौकिक कृपा आहे हे आपल्याला भासतं. कारण मला असं वाटतं की आपण एकादशीलाच हा वर्ग सुरू केला आणि आज पापमोचनी एकादशी आहे आणि योगायोग नव्हे, माऊलींची इच्छा म्हणून आज तिचं समापन होत आहे. या ज्ञानेश्वरीच्या समापनाकडे येताना माऊली पुन्हा एकदा गीतेचा जो काही गाभा आहे तो आपल्या समोर प्रस्फुटित करतात, गीतेची महती गातात. कारण गीतेच्या निमित्ताने आपल्या अंतरंगामध्ये असलेला तो आत्मानंद सगळ्यांपर्यंत पोहोचावा ही सद्गुरूंची इच्छा ते पूर्ण करतात आणि म्हणतात की मग आरताचे नि वरसे आधी म्हणतात की तैसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जिसाचे, ग्रंथ नव्हे हे कृपेचे वैभवतीये. ही निवृत्तीनाथांचं गौरव म्हणून ही ज्ञानेश्वरी माझ्या मुखातून प्रस्फुटित झाली आणि ग्रंथ नव्हे कृपेचे वैभवतीये, हे तिच्या कृपेचं वैभव आहे, गुरूंच्या कृपेचं वैभव आहे. आणि कशासाठी प्रस्फुटित झाली ज्ञानेश्वरी माझ्या मुखातून? आरताचे निवोरसे गीतार्थन ग्रंथन मिसे, वरिसला शांत रसे तो हा ग्रंथू. अशांत झालेल्या मनावर शांतीची पखरण करण्यासाठी, क्लांत झालेल्या मनावर फुंकर घालण्यासाठी माऊलींनी ही ज्ञानेश्वरी आपल्या मुखातून प्रस्फुटित केली आणि सद्गुरूंना संपूर्ण की एकाग्रतेने माझं वचन ऐकलंस का आणि यथेच्छसी तथा करू म्हटलं. अर्जुनाने सरळ सरळ म्हटलं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत, स्थितोऽस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. माझा मोह गेला, नष्ट झाला, मला माझी स्मृती लाभली, मी कोण आहे हे मला कळलं. मी स्वतःला अर्जुन समजत होतो, पण मी केवळ देह नाही, ही स्मृती जागृत झाली आणि म्हणून आता माझा सगळा संदेह गेला. करिष्ये वचनं तव, तू जे म्हणशील ते मी करीन. मी सृष्टीकर्त्यासाठी या सृष्टीवर आलो आहे आणि त्याचं वचन मी पाळीन. तो जे माझ्याकडनं करेल ते मला करायचंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्व देणे असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. हा देह आता तुझा आहे. या अनुभूतीपर्यंत अर्जुन गेला. ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात. 1158वी ओवी आहे. मग अर्जुन म्हणे, काय देवो पुसतात आवडे मोहो, तो तरी तो सकुटुंब गेला की जो ठावो घेऊन आपला. सकुटुंब गेला, कारण मोह आला की काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ हे सगळे आपोआप येतात. कामना जागतात मोहामुळे, मग त्या पूर्ण झाल्या नाही की क्रोध येतो, पूर्ण झाल्या तरी लोभ येतो, आणखीन काही पाहिजे म्हणून. कोणी समोर गेला की मत्सर येतो. असे हे सगळे त्याच्या सोबत येतात, म्हणून त्याला सकुटुंब म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. तो सकुटुंब गेला, आपल्या कुटुंबाला सहित गेला आणि गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे आणि सांगणे दोन्ही नाही. आता काही विचारायचं राहिलं नाही. मी गुंतलो होतो अर्जुनपणे, मी स्वतःला देह समजत होतो, तो मुक्त झालो,
तुझ्यापणे तू मला मुक्त केलं. आता मला काही विचारायचं नाही, काही सांगायचं नाही. तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. आणि त्यानंतर मग संजय समापनाकडे येतात आणि संजय आपले वचनांनी सांगतात, की मी जे जे पाहिलं, जे जे ऐकलं, त्यांनी मी आता रोमांचित झालोय. इत्थं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमम श्रौषम अद्भुतम रोमहर्षणम. अत्यंत रोमहर्षी असा हा संवाद मी ऐकला दोघांचा. आणि त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज रोमांच जव फरके तव तव अंग सुरके स्तंभ स्वेदा ते जिंके एकला कंपू. सगळं अंग माझं रोमांचित झालं, संकोचून गेलं. माझ्या याच्यातनं सगळ्या धर्मबिंदूतून स्वेदकण बाहेर यायला लागले. अद्वयानंद स्पर्शे दिठी रसमय झाली असे ते अश्रू नव्हती जैसे द्रवत्वची. त्या अद्वयानंदाचा स्पर्श संजयाला पण झाला. संजयाला सुद्धा तो आत्मानंद गवसला आणि त्या आपल्या अंतरंगामधून झरणाऱ्या त्या आत्मानंदाच्या रसमय प्रवाहामुळे ते म्हणतात माझी दृष्टी पण प्रेम रसाने ओथंबली. ते अश्रू नाहीये माझे, ते अश्रू नव्हती जैसे द्रवत्वची. अश्रू नाही, हे द्रवत्व आहे. जे द्रवत्व म्हणजे माझं अंतरंग जे द्रवित झालं, द्रवीभूत झालं आणि हे द्रवत्व माझ्या डोळ्यातून पाझरायला लागलं अश्रूच्या रूपाने. असं वर्णन ज्ञानेश्वर महाराज संजयाचा मनोभाव प्रकट करताना करतात. आणि मग शेवटच्या याच्यामध्ये संजय सांगतो, की व्यास म्हणजे माझ्या गुरूंच्या प्रसादाने मला हा अद्वयानंद प्राप्त झाला, त्याची अनुभूती आली आणि त्यामुळे तेथ असंवरे आनंदे अलौकिकही काही स्फुंदे श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा. अनिवार्य आनंदाने संजय स्फुंदायला लागला, हुंदके त्याला यायला लागले आणि ते हुंदके आल्यानंतर सद्गदित कंठाने कृष्णा कृष्णा श्रीकृष्णा असं त्याच्या मुखातून आपोआप यायला लागलं. या अवस्थांची काही कौरवातेपरी नाही, पण या अवस्थांची कौरवांना आणि त्या धृतराष्ट्राला अजिबात जाणीव नव्हती. म्हणून राये तो काही कल्पावे जव. तो आपल्या कल्पना स्वतःच्या मनामध्ये करत होता, की कोण जिंकणार, कोण जिंकणार. आणि म्हणून दुर्योधनाचं कौतुक आता संजयाच्या मुखातून ऐकायचं म्हणून पुन्हा धृतराष्ट्राने विचारलं. माऊलींनी आपल्या कथेच्या रूपाने संपूर्ण ज्ञानेश्वरी कशी मांडली आणि कथेनीच ते कसं समापन करतात. कुठेही या कथेतले पात्र ते जाऊ देत नाही किंवा त्या पात्रांना पुन्हा पुन्हा आपल्या समोर आणतात आणि ते म्हणतात एरवी विशेषे बहुतेके अमुचे ऐसे मानसिक की जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. धृतराष्ट्र म्हणतो की मला तरी असं वाटतं की दुर्योधनाचे प्रताप अधिक आहे, त्याच्याकडे सैन्य अधिक आहे, अक्षय सैन्य पांडवांचा अवगणी आहे, त्यांच्याकडे परमप्रतापी पितामह भीष्म आहे, आचार्य द्रोण आहे, कर्ण आहे, महारथी आहे, त्यामुळे दुर्योधनच जिंकेल असं मला वाटतं. पण संजया तुझं भविष्य काय म्हणतं? आणि म्हणून ते म्हणतात आणि येरा चेनी पाडे दळही याचे देवडे. 1629 ओवी आहे. म्हणून जैत पुढे आणील ना ते. पांडवांच्या तुलनेत त्यांचं सैन्य जवळपास दुप्पट आहे, म्हणून जैत ते पुढे आणील ना आहे. म्हणजे जैत म्हणजे तेच जिंकेल ना, जय खेचून आणेल ना हे दळ. सांग संजया काय आहे तुझी भविष्यवाणी? आम्हात मे ऐसे मातुझे ज्योतिष ते नेणो संजया ऐसे तैसे सांग पा. मला तर असंच वाटतंय, पण तुझं भविष्य काय म्हणतंय संजया? सांग मला. संजय भविष्य सांगतो आणि संजयाच्या मुखातून निघालेल्या त्या श्लोकांनी गीतेचं समापन होतं. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धारी पार्थ. योगेश्वर कृष्ण म्हणजे सांगितलं जातं की माइंड फिटनेस, विवेक बुद्धी, बुद्धी आणि ती पण विवेक बुद्धी, सत्सत विवेक बुद्धी जिथे आहे. आणि धनुर्धारी पार्थ म्हणजे बॉडी फिटनेस, कार्य करण्यासाठी असलेलं शरीर. या दोन्ही गोष्टी जिथे असतात तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्मम. तिथे श्री विजय, श्री म्हणजे संपत्ती, विजय म्हणजे यश आणि नीती नैतिकतेतून मिळालेली संपत्ती आणि यश, असं माझं मत आहे. ध्रुवा ही माझं अगदी अढळ मत आहे असं संजयानी सांगितलं. आणि त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर करतात. ते म्हणतात चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे.
अरे जिथे पार्थ धनुर्धारी पार्थ आहे, बॉडी फिटनेस आहे, तयार आहे कर्मासाठी शरीर, आणि बुद्धी मात्र सतसत विवेकाने जागृत आहे, नैतिकतेवर आहे बुद्धी, काय करायला पाहिजे काय नाही याची तिला चाड आहे, अशी बुद्धी जागृत होईल. तिथे विजय असलाच पाहिजे. आणि तो विजय कसा आहे ते म्हणतात, चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजी. जिथे चंद्र आहे तिथे चंद्रिका आहे, तिथे शंभू आहे तिथे अंबिका आहे. सांब म्हणतात, सांब म्हणजे स अंब, सांब सदाशिव जो अंबे सहितच असतो, जो शक्ती, आणि ज्याला म्हणजे शिव आणि शक्ती हे दोघं एका ठिकाणी असतात, तसाच तो सांब असतो. स अंब म्हणजे अंबे सहित असलेला तो सांब सदाशिव जिथे आहे तिथे अंबिका आहे. संत तेथे विवेका असणे की, जिथे संत आहे तिथे विवेक आहे. रावो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरिक, वन्नी तेथे दाहक सामर्थ्य की. जिथे राव म्हणजे राजा असतो तिथे सेना आहे, कटक म्हणजे सेना. सौजन्य आहे तिथे सोयरिक आहे, जिथे सौजन्य आहे तिथे सोयरिक होते. वन्नी म्हणजे जिथे अग्नी आहे तिथे दाहकता असते. दया तेथ धर्मू, धर्मू तेथे सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू असे जैसा. आणि जिथे दया तिथे धर्म आहे, जिथे धर्म आहे तिथे सुखागम आहे. खूप सुंदर असं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. गुरु जिथे तिथे ज्ञान असतं, जिथे ज्ञान असतं तिथे आत्मदर्शन असतं, आत्मदर्शन मिळालं की समाधान मिळतं. हे जसे अभिन्न आहे, तसंच यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा, हे दोघं जिथे जिथे अभिन्न असतील तिथे तिथे ही श्री आणि विजय आणि नीती हे एकत्र बसतील. आणि असं सुंदर असं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. विस्तार पाहायला आपल्याला कधी वेळ मिळाला तर आपण जरूर या ओव्या वाचाव्या. आणि मग त्यानंतर मग पुन्हा एकदा गीतेच्या महतीकडे ज्ञानेश्वर महाराज येतात आणि म्हणतात की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदलीसे. ही 700 श्लोकांची गीता सप्तशती आहे, मंत्र प्रतिपाद्य, हिचा एक एक अक्षर मंत्र आहे. मननात त्रायते ती मंत्र, हा जी मननाने जो मंत्र तारण करतो, जपानी तारण करतो, तसा हा मंत्र आहे, मंत्रमयी आहे. आणि म्हणून मोह महिषा मुक्ती आनंदलीसे, ज्याप्रमाणे सप्तश्लोकी असते, 700 श्लोकांची सप्तशती आहे. आणि दुर्गा माता ज्याप्रमाणे महिषासुराचा वध करते, ही मोहरूपी महिषासुराचा वध करते. म्हणून मने काये वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. मन आणि काया वाणीने जो जो हिची सेवा करेल त्याला स्वानंदासाठी इकडे तिकडे धावावं लागणार नाही. तो स्वानंदाचा झरा त्याच्या अंतरंगातून प्रस्फुटित होईल. अरे ही गीता नव्हे, हे श्लोक नव्हे, या बाह्या आहेत. त्या आत्मस्वरूपाला आलिंगन देण्यासाठी ही माऊलींची प्रतिभा आहे अत्युच्च. का निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया, श्लोक नव्हती बाह्या पसरू काजो. ते म्हणतात हे श्लोक नाहीये, त्या बाह्या आहेत, 2 बाजू आहेत. हे कशासाठी? त्या आत्मा लिंगाला किंवा त्या स्वतःच्या स्वरूपाला आलिंगनामध्ये भरण्यासाठी हे श्लोक जणू काही बाह्य रूपाने आपल्याला मिळाले आहेत. इथे या श्लोकांच्या माध्यमातूनच तिथे पोहोचता येणार आहे. 700 श्लोक, 18 अध्यायाचे लोक, लेख परी देव बोलिलो एक दुजे नाही. या 700 श्लोकातून एकच सूर निनादलाय, तो म्हणजे सगळीकडे न अन्य, तो सर्वात्मक परमात्मा सगळ्यांच्या अंतरंगामध्ये स्थित आहे. तो कुठे आहे आणि कुठे नाही हा विषयच नाही, तो सगळीकडे कणाकणामध्ये आहे. 700 श्लोकामधून हाच नाद उचंबळतोय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि मग ते म्हणतात, म्हणवनी श्री व्यासांचा हा थोरू विश्वा झाला उपकारू, की श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला. व्यासांचा हा उपकार झाला. 45 मिनिटामध्ये भगवंताचा आणि अर्जुनाचा जो संवाद प्रत्यक्ष सम्रांगणावर झाला, त्याला व्यासांनी 18 अध्यायांमध्ये संपादित केलं. आणि महाभारतामध्ये ते त्यांचा संवाद हा संपूर्ण विश्वावर व्यासांचा झालेला उपकार आहे. आणि मग ते म्हणतात आहे की तोच मी आता श्री व्यासांची पदे पाहता पाहता आणला श्रवणपथा मराठीच्या. व्यासांची पदे पाहूनच मी तो आता मराठीमध्ये आणला. व्यासांचा मागोवा घेतू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी त्यांच्या पदचिन्हावर चाललोय. आणि या गीतेनी या व्यासांच्या कुसुम माळा या स्वतःच्या अंगावर लेवल्या आहे, पण तरी माझ्या दुर्वादळाला ती नाही म्हणणार नाही, ही मला खात्री आहे. माऊली म्हणतात, परी गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा,
तरी माझी या दुर्वादळा नान म्हणे की. माझे दुर्वादळ आहे, जसे मला जमले तसे मी तिच्या चरणी वाहिले, त्याला ती नाही म्हणणार नाही याची मला खात्री आहे, कारण हा ईश्वरू भोळा आहे, सगळ्यांना समाहित करणार आहे. ही माऊली आहे, ही सगळ्यांना अंकावर घेणारी आहे. राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे, रे काय कोणे चालावेची ना. माऊलीने सगळ्यांना किती सुंदर एक हे गोष्ट सांगून दिली की अरे, कितीही कोणी सुंदर चालत असेल, राजहंस सुंदर चालतो म्हणून बाकी कोणी चालू नये का? कुणाची कितीही प्रतिभा दिव्य असली म्हणून आपापल्या प्रतिभेची अभिव्यक्ती करूच नये का? सगळ्यांना आपली आपली अभिव्यक्ती करण्याची संधी मिळाली पाहिजे, आणि असं म्हणून माऊली आपल्याला मोठा आधार देतात. आणि म्हणून माझे नित्य नवे श्वासोश्वासी प्रबंध व्हावे, श्री गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. म्हणून माझे नित्य नवे श्वासोश्वास सुद्धा प्रबंध व्हावे अशी गुरुकडे मागणी, कृपाशीर्वाद मागतात. त्या कारणे मी या गीतार्थ मराठी या केला लोकाय या दिठीचा विशो. मी अशा पद्धतीने हा गुरूंच्या कृपेने हा गीता मराठीमध्ये आणला. हे शंभूकडून आलेलं आहे. तीही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गाहिनीनाथा. गाहिनीनाथांनी शंभू महादेवांकडून हे शांभव आमच्यापर्यंत पोहोचवलं, आणि आम्ही आता ते मराठीमध्ये सगळ्या श्रोत्यांपुढे मांडलं असे ते म्हणतात. आणि म्हणून एक एक फार सुंदर अशा माऊलींच्या ओव्या आहे. साचची गुरुनाथे निमित्त करुनी माते, प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणा. माझा निमित्त करून असा प्रबंध माझ्याकडनं रचून घेतला या गुरुनाथांनी की सगळ्या जगाचं रक्षण होईल, संपूर्ण जगाचं रक्षण होईल. पण साई खडे याचे बाहुले चालवित्या सूत्राचे नि चाले तैसे, माते दावित बोले स्वामी तो माझा. काळसूत्री बाहुली साई खडियाचे बाहुले ज्याप्रमाणे सूत्रधार चालवतो, त्याप्रमाणे माझा स्वामी श्री निवृत्तीनाथ हा सूत्रधार आहे आणि तो मला चालवतो. आणि माध्यम होऊन कसं जीवन जगायचं माऊलींकडनं आपण शिकावं ही प्रेरणा आपल्याला देतात. आपल्या गुरूंचं माध्यम झालेले माऊली म्हणतात, यालागी मी गुणदोष विशी क्षमा विना विशेष, जे मी संजात ग्रंथलो देख आचार्य की. आणि तुम्हा संतांची लाभे जेवढी ठाके उभे, ते पूर्ण नोहे ते लाभे तुम्हासीच कोपे. म्हणून मी या ग्रंथाचे जे गुणदोष आहे ना, विशी क्षमा विना विशेष, मी क्षमा नाही मागणार. मी कशी क्षमा मागू? जे मी ज्याची मी रचना केली नाही, जे माझ्या मुखातून माझ्या गुरूंनी काढून घेतलं, मग याच्यामध्ये काही गुणदोष असतील, याच्यामध्ये काही उणीवा राहिल्या असतील, हे मी कसं म्हणू म्हणतात माऊली. कारण ते माझ्या गुरूंचं आहे, त्यामुळे मी त्याची क्षमा मागणार. म्हणजे ही अनुभूती त्यांची कुठपर्यंत नेते की माझ्या गुरूंनीच हे केलंय. हे केवळ उपचारासाठी ते म्हणत नाही, ही अनुभूती ते जगतात. आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांच्या चरणावर संपूर्ण ही 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी अर्पण करतात आणि म्हणतात, म्हणून तुम्ही मदतंती ग्रंथ रूप जो हा त्रिजगती उपयोग केला पुढती निरूपमजी. म्हणून तुम्ही संतांचा हा ग्रंथ माझ्याकडनं करवून घेतला. हे तुमच्या संतांचं माझ्यावर पण उपकार आहे, जगावर पण उपकार आहे. कारण तुम्ही समोर श्रोत्यांच्या रूपाने होते, म्हणून माझ्या मुखातून हा प्रस्फुटित झाला. कारण श्रोते नसले तर वक्त्याला काहीही सांगण्याची मुभा पण नाही. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते निविण एका ठिकाणी माऊली म्हणतात. आणि म्हणतात, तुम्ही कसं माय आणि लेकरू एकमेकांना भेटवून दिलत हो संतांनो. आपल्या श्रोत्यांना म्हणतात की गीता निष्कपट माय, चुकोनी ताने हिंडे जेवाय, ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. तुमचा हा धर्म आहे, माय लेकराची भेट घडवून आणणं. आणि हे जे तान लेकरू इकडे तिकडे भरकटलंय ना या सृष्टीमध्ये, जगामध्ये, त्या दोघांची तुम्ही भेट घालून दिली. आणि म्हणून तुमचा हा उपकार आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीस नेले, येथे माझे जीव उरले पायीकपण. हे धर्मकीर्तन तुम्ही सिद्धीस नेलं. किंबहुना तुमचे केले, हे तुम्ही केलेलं आहे. येथे माझे जीव उरले पायीकपण. इथे मी केवळ सेवक आहे माझ्या गुरूंचा. हे गुरूंनी, संतांनी, श्रोत्यांनी माझ्या मुखातून वदवून घेतलं आणि त्यामुळेच हे प्रस्फुटित झालं. हे सगळं तुमचं आहे असं म्हणून रीते झालेले ज्ञानेश. आणि मग संजीवन समाधी घेण्यासाठी सिद्ध झालेले ज्ञानेश मग ती अलौकिक प्रार्थना करतात, जी अद्भुत आहे, अद्वितीय आहे. अशी प्रार्थना संपूर्ण जगामध्ये नाही. त्याला आपण पसायदान म्हणतो.
त्या विश्वात्मक देवाला, सगळ्यांच्या अंतरंगामध्ये बसलेल्या त्या आत्मस्वरूप अशा परमात्म्याला मग ते मागणं मागतात. आणि ही प्रार्थना इतकी व्यापक आहे. ही प्रार्थना केवळ त्या प्रार्थनाच्या श्रवणातून त्या व्यापकत्वाशी आपल्याला जोडणारी प्रार्थना आहे. अशी ही अद्भुत प्रार्थना माऊलीच्या विंदातून प्रस्फुटित होते. आता विश्वात्मके देवे येणी वाग्यज्ञे तोषावे, तोषो मज द्यावे कसाय दान हे. माझ्या या वाग्यज्ञानी तो विश्वात्मक परमात्मा संतुष्ट व्हावा आणि मला हा प्रसाद द्यावा. कोणता प्रसाद? जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ आहे, जे वाईट आहे, दुर्जन आहे, त्यांचं दुर्जनत्व जावो, सत्कर्मी रती वाढो, त्यांना सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. एकमेकांशी संघटित राहून भूतमात्रांनी एकमेकांची मैत्री निर्वहन करो किंवा एकमेकांशी सगळेजण संघटित राहावो, असं माऊली इथे म्हणतात. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. पापाचा अंधकार मिटो आणि संपूर्ण विश्वामध्ये स्वधर्माचा सूर्य प्रस्फुटित व्हावा. आणि ह्या स्वधर्म पालन करण्यासाठी किंवा हा स्वधर्म जे पालन करतील त्यांच्यासाठी माऊली म्हणतात, जो जे वांछील तो ते लाभो. इथे केवळ भौतिक काही ना काही इच्छा पूर्ण हो असं माऊलींना म्हणायचं नाहीये, पण स्वधर्माचा सूर्य प्रस्फुटित झाल्यानंतर आपलं कर्तव्य निभवत असताना मग त्याला जे काही पाहिजे ते त्याला प्राप्त होत जावो. जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भुक्ता. आणि मग सगळ्यांना मार्ग दाखवण्यासाठी संपूर्ण या विश्वावर ईश्वर निष्ठांची मांदियाळी सतत प्रकट हो किंवा प्राप्त हो विश्वाला. कारण की म्हणजे त्यांना भेटतू या भूता, त्यांना वारंवार त्यांचं दर्शन हो किंवा त्यांना ते भेटोत संत, की जेणेकरून त्यांच्या जीवनाचा मार्ग हा उन्नयनाकडे राहील, त्यांचा अपकर्ष होणार नाही, त्यांचा उत्कर्ष होत जाईल, उन्नयन होत जाईल, अपनयन होणार नाही. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. कसे आहेत ते संत महात्मे? कल्पतरूंचे आरव, म्हणजे ते कल्पतरूच आहे, चालते बोलते कल्पतरू आहे, जे काही कल्पिलेलं देणारे कल्पतरू आहे. आणि असे कल्पतरू चेतना चिंतामणींचे गाव. चिंतामणी जो असा रत्न आहे, चिंतामणी की जे चिंतेचं पण हरण करतं आणि चिंतिलेलं जे काही आहे ते पण प्राप्त करून देतं, असे हे संत आहेत. त्या संतांची मांदियाळी या भूतळावर वारंवार येवो आणि सगळ्यांचा उन्नयनाचा मार्ग प्रस्फुटित हो. कसे संत आहेत ते? चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. चंद्रमा जो आहे शीतलता देतो, प्रकाश देतो, पण त्याच्यावर डाग आहेत. पण हे कसे चंद्र आहेत? अलांछन आहे, यांच्यावर कुठलाही डाग नाही. मार्तंड जे तापहीन, सूर्य ताप देतो. वैशाख पौर्णिमा आपल्याला माहित आहे, पण हे असं मार्तंड असं तेज आहे की ते तापहीन तेज आहे. आणि ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. असे सज्जन चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, असे सज्जन सगळ्यांची सोयरे होत जावे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊ नीतीही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि म्हणून अशा पद्धतीने सर्व सुखांनी हे तिन्ही लोक भरून जाव. मग त्या आदिपुरुषाची अखंडित भक्ती पूर्ण जाओ किंवा निरंतर वाहत राहो, अशी प्रार्थना त्या आदिपुरुषाकडे ज्ञानेश्वर महाराज करतात. आणि आणखी महत्वाची प्रार्थना शेवटी करतात. आणि ग्रंथोपजीवी ये विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजयी हुवावेजी. एक दृष्ट आहे आणि एक अदृष्ट आहे. एक आपल्याला समोर दिसतंय, एक आपल्याला माहित नाही असं आहे. एक इंद्रिय गोचर आहे, इंद्रियांना दिसणार, एक इंद्रिय अगोचर आहे. एक स्थूल आहे, एक सूक्ष्म आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो कोणी या ग्रंथाच्या आधाराने जीवन जगेल आणि ग्रंथोपजीवीये विशेषे लोकीये, ग्रंथानुसार जो जीवन जगेल, दृष्ट आणि अदृष्ट या दोन्हीवर त्यांनी विजय व्हावा, अशी प्रार्थना त्या विश्वात्मक परमात्म्याच्या चरणी करतात.
विश्वात्मक परमात्मा अत्यंत आनंदित होता. कारण अशी प्रार्थना कोणी केलीच नाही ना. संपूर्ण विश्वासाठी अशी मागणी आजपर्यंत कोणी केलीच नाही. आपल्या धर्मासाठी, आपल्या पंथासाठी, आपल्या रिलिजनसाठी मागणी करणारे खूप असतील, पण विश्वात्मक परमात्म्याजवळ संपूर्ण विश्वासाठी केलेली ही मागणी एक अलौकिक मागणी आहे. विश्वेश्वर अत्यंत संतुष्ट होऊन, प्रसन्न होऊन हे वरदान त्यांना देतो. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वरांना हा वर प्राप्त झाला. केव्हा न केव्हा तरी हा विश्वेश्वर आता ज्ञानेश्वरांचं हे पसायदान जी प्रार्थना आहे त्याप्रमाणे ती प्रार्थना पूर्ण करतील. त्या प्रार्थनेप्रमाणे हे विश्व केव्हा न केव्हा तरी होईल. हा वर मिळाल्यामुळे ज्ञानेश अत्यंत संतुष्ट झाले, सुखिया झाला. बघा ज्ञानेश्वर माऊलींची एक विशेषता, मागून सुखी झाले. ते मागणं केव्हा पूर्ण होईल याची वाट बघत बसले नाही. प्रार्थनेने सुद्धा मनुष्य सुखी होतो. कुणासाठी तरी आपण जेव्हा प्रार्थना करून मग आपल्या अंतरंगातले ते भाव व्यक्त करतो ना, एक आंतरिक समाधान लाभतं. ज्ञानेशांना ते समाधान लाभलं. संपूर्ण विश्वासाठी अद्भुत, अलौकिक, अद्वितीय असं पसायदान त्यांच्या मुखारविंदातून प्रस्फुटित झालं. आता ज्ञानदेव त्या विश्वेश्वराच्या चरणी अर्पण करून अत्यंत सुखी झाले. आणि श्री विश्वेश्वराव ज्ञान पसावो, ज्ञान देवो सुखिया झाला. आणि मग सुखी झालेले हे ज्ञानदेव मग आपल्या देह कार्याला विसर्जित करण्यासाठी समाधी घेण्यासाठी सज्ज झाले. निवृत्तीनाथांची त्यांनी परवानगी घेतली. स्वतः पंढरपूरला गेले, विठ्ठलाची अनुमती मागितली. विठ्ठल गदगद झाले आणि निवृत्तींसोबत तिथे आले. संपूर्ण समाज, संपूर्ण ज्ञानेश्वर महाराजांचे भक्त शिष्य गदगदून गेले. कालवा कालव झाली. नामदेवांनी त्याचं सुंदर वर्णन केलंय. आणि मग त्यानंतर एका बाजूने विठ्ठलांनी आणि एका बाजूने निवृत्तीनाथांनी त्या आळंदीच्या त्या भूमीतल्या विवरामध्ये ज्ञानेश्वरांना स्थानापन्न केलं. समोर ज्ञानेश्वरी उघडून ठेवली. 9वा अध्याय उघडला. ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, आत्मरूपाला नमन केलं. योगाग्नी प्रज्वलित केला. देह तिथे विसर्जित केला. चैतन्य रूपाने तिथे स्थित झाले. निवृत्तीनाथ विठ्ठलपंत बाहेर आले आणि शिळा लावली. संपूर्ण तिथल्या भाविकांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. अशी ही अद्भुत ज्ञानेश्वरी माऊलींनी आपल्या मुखारविंदातून प्रस्फुटित केली. त्याचं तीर्थप्राशन करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला. गेले 2.5 वर्ष आपण माऊलींचं बोट धरून इथपर्यंत आलो. ही त्यांची अद्भुत अलौकिक कृपा आहे. आणि म्हणून त्यांच्या चरणी मी अर्पण करते आणि थांबते. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. चला संजय. हे रामाचं भजन आहे. तसं ऍक्च्युली हे कोरस आहे, पण ते आता झूम मध्ये जमी की माहिती नाही. नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम. परब्रह्मात आहे राम श्रीराम जय जय राम. चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम. सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय जय राम. आनंदाचा आनंद राम श्रीराम जय राम. त्रिभुवन तारक आहे राम श्रीराम जय जय राम. सुखकारक हा आहे राम श्रीराम जय राम. श्रद्धा जेथे तेथे राम श्रीराम जय जय राम. शांती जेथे तेथे राम श्रीराम जय जय राम. चैतन्याचे सुंदर धाम श्रीराम जय जय राम. पुरुषोत्तम परमेश राम श्रीराम जय जय राम. सगुण सुंदर आहे राम श्रीराम जय जय राम.
निर्गुणी सुंदर आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. कर्तव्याचे पालन राम. श्रीराम जय राम जय जय राम. दुःख निवारक आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. वात्सल्याचे स्वरूप राम. श्रीराम जय राम जय जय राम. कौसल्या सुत नंदन राम. श्रीराम जय राम जय जय राम. दशरथ नंदन रघुवीर राम. श्रीराम जय राम जय जय राम. अयोध्यापती योद्धा राम. श्रीराम जय राम जय जय राम. रघुपती राघव राजा राम. श्रीराम जय राम जय जय राम. सकल सुखाचा सागर राम. श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंताच्या हृदयी राम. श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील आत्मा राम. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ वचनी रमला राम. श्रीराम जय राम जय जय राम. लक्ष्मण छाया दे विश्राम. श्रीराम जय राम जय जय राम. आदर्शाचा आदर्श राम. श्रीराम जय राम जय जय राम. एक वचनी देव महान. श्रीराम जय राम जय जय राम. 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 छान. जयंत. तुझ्या रंगी नाचू था था था. तुझे नाम गाऊ आता. तुझे नाम गाऊ आता. तुझ्या रंगी तुझ्या रंगी हो तुझ्या रंगी तुझ्या था. तुझे नाम गाऊ आता. तुझे नाम गाऊ आता. तुझिया नामाचा विश्वास. तुझिया नामाचा विश्वास. तुझिया नामाचा विश्वास. तुझिया नामाचा विश्वास. आमा कैसा गरीब वास. कैसा गरीब वास. तुझ्या रंगे हो तुझ्या रंगे नाचू था था था. तू आता तुझे नाम गाऊ आता. तुझ्या नामी विसर पडे. तुझ्या नामी विसर पडे. परिपोषी हत्या घडे. परिपोषी हत्या घडे. नाम घ्या रे कोणी पुकाचे. दास सांगतसे तुका. दास सांगतसे तुका. तुझ्या रंगी हो तुझ्या रंगी नाचू था था था. तुझे नाम गाऊ आता. तुझे नाम गाऊ आता. तुझे नाम गाऊ आता. गाऊ आता गाऊ आता. वा मस्त. खूप सुंदर. विकास. हो. एक मिनिट. टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग. टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग. देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग. देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग. दरबारी आले रंक आणि राव.
दरबारी झाले रंक आणि राव, झाले एक रूप नाही भेदभाव, झाले एक रूप नाही भेदभाव. गाऊ नाचू सारे या गाऊ नाचू सारे, होऊनी निसंग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग, देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग. जनसेवे पायी काया झिजवावी, जनसेवे पायी काया झिजवावी, गाव सोसुनिया मने रिझवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी. ताल देऊनिया, ताल देऊनिया, बोलतो मृदुंग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग. ब्रह्मनंदी देह, ब्रह्मनंदी देह बुडोनिया जाई, एक एक खांब वार करी होई. कैलासीचा राणा, कैलासीचा राणा झाला पांडुरंग, देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग. टाळ बोलची फळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग, देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग. खूप छान. छान छान. संपदा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो सुख सोहळा काय वानू, तो सुख सोहळा काय वानू. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करिताती, स्वर्गाहुनी देव करिताती. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा, चला तया ठाया, नामा म्हणे देवा, चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा,
84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय वानू तो सुख सोहळा काय वानू आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव आळंदी हे गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. छान छान मस्त. खूप छान. विकासची आई एक भजन म्हणणार आहे. विकास. विठ्ठला समचरण तुझे धरिते रूपाकडे सावळे दिव्यागळे अंतर्यामी भरते विठ्ठला समचरण तुझे धरिते नेत्र कमल तव नित फुललेले प्रेम मरंदे किती भरलेले नेत्र कमल तव नित फुललेले प्रेम मरंदे किती भरलेले तव गुण गुंजी गालित रुंजी मानस भवरी फिरते विठ्ठला समचरण तुझे धरिते विठ्ठला अरुण चंद्र हे जिथे उगवते प्रसन्न तव त्या अधरावरती अरुण चंद्र हे जिथे उगवते प्रसन्न तव त्या अधरावरती होऊन राधा माझी प्रीती अमृत मंथन करीते विठ्ठला समचरण तुझे धरिते जनी लाडकी नामयाची गुंफून माला प्राण फुलांची जनी लाडकी नामयाची गुंफून माला प्राण फुलांची अर्पुन कंठी मुक्तीसाठी अविरत दासी झुरते विठ्ठला समचरण तुझे धरिते विठ्ठला. वा वा. छान छान मस्त. खूप गोड. खूप छान काकू. खूप. मी आता पसायदान म्हणते, त्यानंतर वंदना तू मनोगत सांग आणि मग विकास आभार प्रदर्शन करेल. ठीक आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरचा विश्वस्वधर्म सूर्ये पाहू जो जे वांछील तो ते लावो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तपहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे पोतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजयी होआवेची येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दानपसा येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. वंदना. खूप सुंदर कल्पना. खरं म्हणजे पसायदानानंतर नाही, सगळे बोल आता थोडस. शब्द मौन होऊन जायला पाहिजे. कारण की माऊलींचं ते सुंदर पसायदान आणि तुझ्या सुंदर गोड स्वरात ऐकल्यानंतर माझ्याजवळ बोलायला काही उरलं नाही. पण मी सगळ्यांना खूप मनपूर्वक धन्यवाद देते. मला नाही माहिती माऊलींनी का हा वर्ग करून घेतला, पण माझी प्रीती झोळी माऊलींनी भरून टाकली. आणि त्यामुळे जे चिंतन घडलं आणि त्या चिंतनातून मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की हे माझ्या जे आदरणीय सासरे माझे प्रज्ञाभारती श्रीभा वर्णेकर यांची अलौकिक कृपा, त्यांची घरामध्ये असलेली साधना आणि मी स्वतः जी सुबोध ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती ज्ञानेश्वरी दोन्ही सोबत एकत्र जेव्हा आम्ही छापली, त्यामुळे तिचं केलेलं मी प्रूफ रिडिंग, त्यातून माऊलींचा हा जाणवलेला स्पर्श संस्पर्श इथपर्यंतच माझं मर्यादित विश्व होतं. पण या वर्गाने माझी झोळी भरली असं मला वाटतं आणि ती अधिकाधिक भरावी याच्यासाठी, कारण की माझं हे चिंतन माऊलींनी करून घेतलं आणि हे चिंतन, हा चिंतनाचा गाभा, हा माऊलींचा अंतस्पर्श, हा सगळ्यांना वारंवार होत राहो आणि त्यामुळे आपण सगळेजण जुळलो आहोत. आतून माऊलींनी आपल्याला जोडलंय हा विश्वास आपण सगळ्यांनी अंतरंगामध्ये बाळगावा. किंबहुना तो सार्थ विश्वास आहे, त्याशिवाय हे होऊ शकत नाही. माऊलींची जी ज्ञानेश्वरी अद्भुत आहे आणि ज्यांनी ज्यांनी ती वाचली, आपल्या जीवनामध्ये अंगीकाराचा प्रयत्न केला, त्यांच्या सगळ्यांवर माऊलींची अलौकिक अशी कृपा बरसत असते. हा अनेकांचा, सगळ्या वारकऱ्यांचा अनुभव आहे. ती अनुभूती आपल्या गाठीशी आपण बांधूया. आपण सगळेजण ज्ञानेश्वरीच्या या प्रवासामध्ये, यात्रेत सहप्रवासी झालो. कल्पनांनी उपक्रम सुरू केला. आपण म्हटलं एकमेकांना
आपण कुठलेही धन्यवाद द्यायचे नाही, कारण हे धन्यवाद केवळ माऊलींचे आहेत. आणि हे धन्यवाद माऊलींनी यासाठी आपल्याला सगळ्यांना जोडलंय की आपण असंच जुळत राहावं, एकत्र राहावं आणि हा जो अनुभव आहे, ही अनुभूती एकमेकांसोबत वाटावी. त्यासाठी पुन्हा एकदा आपण ज्ञानेश्वरांच्या पायाशी, चरणाशी शरणागती घेण्यासाठी आपण जाणार आहोत आळंदीला आणि तो आपला उपक्रम आपण नक्की ठेवू. मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. इथे आभार प्रदर्शन करणार आहे विकास, पण हे माझ्या अंतरंगातले बोल आहेत, कारण तुम्ही आलात म्हणून हे ज्ञानेश्वरीचं वाचन, विवेचन, चिंतन घडलं आणि सगळ्यांनी हे चिंतन घडलं. सगळ्यांच्या मुखातून त्या ओव्या अमृतमय ज्ञानेश्वरीच्या बरसल्या आणि सगळ्यांचं अंतरंग निवलं असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. विकास. नमस्कार. श्रीमद भगवद्गीता हा आपला आध्यात्मिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. वेद आणि उपनिषदे यांचे सार काढून भगवंतांनी ते आपल्याला भगवद्गीते रूपे आपल्या पुढे ठेवले आहे. पण सर्वसामान्यांसाठी यातील संस्कृत श्लोक समजणे कठीण आहेत, म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊलींनी जवळपास 733 वर्षांपूर्वी म्हणजे 1290 साली सर्वसामान्यांना कळेल अशा त्यावेळेसच्या, म्हणजे आपण म्हणू शकतो प्राकृत, त्यावेळेसची जी प्राकृत मराठी भाषा होती त्या भाषेत त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पण ही ज्ञानेश्वरी जरी त्या काळच्या प्राकृत मराठी भाषेत आहे तरी सुद्धा आज आपण ती वाचून, नुसती वाचून आणि त्यातल्या ओव्या समजून घेणे फार कठीण आहे. वंदनाने सांगितलं तसं तिच्या सासऱ्यांनी श्रीबा वर्णेकर यांनी ते सुबोध दीपिका, भावार्थ दीपिका या रूपाने याच्यात आणलीच होती. पण तरी पण जवळपास बहुतेक 2.5 वर्षापूर्वी कोरोनाचा वेळ होता त्यावेळेस, तर त्यावेळेस आम्ही व्हॉट्सअपवर ही चर्चा झाली की ज्ञानेश्वरीबद्दल, आणि त्यावेळेस चर्चेमध्ये वंदनाने जे आहे ज्ञानेश्वरी आम्हाला समजवण्याची एक तयारी दाखवली. कारण या ओव्या इवन वाचण्यातही, म्हणजे वाचन करतानाही आमची नेहमी ततपप व्हायची, हळूहळू सवय झाली होती, पण ती समजून घेण्यात खूपच म्हणजे आम्हाला उत्कंठा होती. तर ती तयारी दाखवल्यानंतर लगेच वंदनाने कल्पनाने व्हॉट्सअप ग्रुप हा चालू केला बरोबर 6 सप्टेंबर 2021 साली, आणि हा ज्ञानेश्वरी प्रेमी हडस 77 हा व्हॉट्सअप ग्रुप अस्तित्वात आला. आणि माऊलीच्या कृपेने हा प्रवास त्या दिवसांपासून सुरू झाला. रोज दर शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता हा ज्ञानेश्वरी वर्ग अगदी व्हायचाच, काही कारणांमुळे नाही झाला तरी आम्ही काही उत्साही लोक त्याचं विवेचन करायचा प्रयत्न करायचो. पण वंदनाची जी ओघवती वाणी आणि जे सहज समजेल असे एक वाक कौशल्य तिच्याजवळ आहे, आणि ते अर्थ समजवताना ती नेहमी जागोजागी विविध उदाहरणं द्यायची, आपल्या नेहमीच्या व्यवहारातली उदाहरणं द्यायची. त्यातही तिचं आवडतं म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर रिलेटेड, आणि ते प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन तर मी कधी विसरणारच नाही. तर अशी हे यातली उदाहरणं देऊन आम्हाला त्याच्यात रस निर्माण केला. ज्ञानेश्वरी समजायला आम्हाला खरंच तिने सरळ सोप्या भाषेत सांगितले, कारण ज्ञानेश्वरीमध्ये खूप माऊलींनी बरेच उदाहरणं दिलेली आहेत, आणि ती उदाहरणं अजून ॲडिशनल आपल्या व्यवहारातले उदाहरणं देऊन आम्हाला खरोखरच आम्हाला समजण्यास त्यात मदत झाली. वंदना, आम्ही खरंच भाग्यवान आहे की तू
ही ज्ञानेश्वरी समजवण्यासाठी तयार झालीस आणि आम्हा सगळ्या वर्गमित्रांना जे आहे याचा लाभ मिळाला. तर त्याबद्दल तरी तू म्हटले धन्यवाद द्यायचे नाही, तरी पण माझ्याकडून राहत नाही आहे. खरंच तुला खूप खूप धन्यवाद. आणि कल्पना, तू पुढाकार तर घेतलाच, पण न चुकता दर आठवड्याला वंदना आणि आम्हा सर्वांशी समन्वय साधून शुक्रवारचा वर्ग घेतला. शेड्यूल पाठवणे, लिंक पाठवणे आणि ते पण वेळेवर, आणि क्लास कंडक्ट करणे, हे काम तू अगदी चोख बजावले. कल्पना, वंदनानंतर हा वर्ग सुरळीत आणि यशस्वी होण्यात तुझा फार मोठा हातभार होता. तुझे पण खूप खूप धन्यवाद. आणि अर्थात आभार आणि धन्यवाद माझ्या ज्ञानेश्वर प्रेमी वर्गमित्रांना किंवा तुमचे सर्वांचे सहकार्य पण इथे मेन्शन करावेसे वाटते. खूप खूप महत्त्वाचे होते. आणि जसे मी सांगितले, वंदना नसताना तुम्ही सर्वांनी जे आहे जे प्रेमी आहेत त्यांनी विवेचन देण्याचा प्रयत्न केला, इन्क्लुडिंग मायसेल्फ. ते ॲक्च्युली विवेचन नाही, ते अर्थ वाचन होतं, पण ते आम्ही करून जे आहे वेळ निभावली. या वर्गात ज्ञानेश्वर प्रेमाने आकर्षित होऊन जुळलेले इतर ज्ञानेश्वर प्रेमी त्यांना पण माझे खूप खूप धन्यवाद. आपला पण सहभाग वाखाणण्याजोगा होता. आणि जान्हवीचं मुख्य एक मेन्शन करावं असं वाटतं की जान्हवी जी आपण सगळ्यांमध्ये वयाने छोटी आहे, पण ती तिचे विवेचन, ऐकण्याची एकाग्रता आणि समरस होऊन ऐकणे, ह्यामुळे जे आहे आम्हा वरिष्ठ नागरिकांना एक प्रोत्साहन मिळाले. तर तुला खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांची अशीच आध्यात्मिक उन्नती होत राहो, अशीच आध्यात्मिक प्रगती होत राहो, ही प्रार्थना करून आणि ही जीवनरूपी नौका पार करण्यास माऊलीच्या चरणी मी सर्वांतर्फे प्रार्थना करतो. आणि लवकरच आपण आळंदीला भेटूया. मी वंदनाला विनंती केली होती की आळंदीला भेटायच्या आधी प्रत्येक महिन्यात ॲटलिस्ट एक तरी क्लास घेऊन ज्ञानेश्वरीचे विवेचन करावे, म्हणजे आपला टच पण राहील. तर ती मला आनंद होतो आहे सांगायला की ती वंदनाने स्वीकारली आहे आणि त्याप्रमाणे जे आपण टचमध्ये राहू. आणि ज्ञानेश्वरी जे आहे, मी आधी पण सांगितलं होतं तसं, एकदा ऐकून किंवा वाचून ती समजण्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे त्याची रिव्हिजन करणे फार जरुरी आहे. ॲटलिस्ट मला तरी खूप खूप जरुरी आहे. आणि ते मी पुढे करत राहील आणि तशी मला माऊली मला आशीर्वाद देईल आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देत राहील, ही मी कामना करतो. धन्यवाद. धन्यवाद विकास, आणि सर्वांना धन्यवाद आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. कल्पना, विकास, जसं आता विजयनी म्हटलं आहे की हं. या संपूर्ण 2.5 वर्षामध्ये झूम साठी जे सबस्क्रिप्शन ते कल्पनानी एकटीने दिलेलं आहे. आणि कल्पनानी हा सगळा जो वर्ग आहे तो अरेंज केला आणि म्हणूनच हा पूर्णत्वाकडे गेला. आजची पूर्णाहुती ही खरंच अर्थाने कल्पनाला सुद्धा आपण समर्पित करायला पाहिजे. कारण या संपूर्ण वर्गामध्ये जिनी सगळ्यात कमी म्हणजे अब्सेंटी जिची राहिली असेल, एखाद 2 वर्ग 2.5 वर्षामध्ये केवळ कल्पना इथे सतत उपस्थित असायची. त्यामुळे तिला पुन्हा धन्यवाद मानायचे नाही, पण आता विजयनी हे लिहिलं आणि मलाही असं वाटलं की नाही, हे राहून जायला नको, आणि म्हणून मी पुन्हा एकदा बोलली. तर मैत्रिणीचे धन्यवाद मानत नाही, पण तरी देखील कुठेतरी आपल्या अंतरंगातली भावना जी आहे ती व्यक्त करते. चला, सगळ्यांना धन्यवाद. आणि आजचा आता समापनाचा कार्यक्रम संपलेला आहे. मी जरा रेकॉर्डिंग स्टॉप करते आधी.